श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. कल्याण अहिल्यानगर महामार्गावर आळे या गावाच्या या इथे माझ्या जर उजव्या बाजूला पाहिलं तर खड्डेच खड्डे. पावसाळा सुरू झाला आहे आणि खड्ड्यांची म्हणजे खड्डा कुठे आणि रस्ता कुठे हे शोधावं लागते वाहन चालकांना. ही जर परिस्थिती पाहिली तर रस्त्यांची कामं चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं होतं. बाकीच्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे. मग इथं जरी सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालेलं नव्हतं तरी इथं रस्ता चांगला करावा आणि जेणेकरून इथं रस्ता चांगला झाला, खड्डेच नसतील आणि अपघात कसे टाळता येतील. इथं अपघात या खड्ड्यांमुळे बरेचसे लोकांना प्राण गमवावे लागले. दुचाकीवाल्या वाहन चालकांचे अपघात झालेले आहेत. त्या अपघातात अनेक दुचाकी चालक ठार झालेले आहेत. असे अनेक जणांचा बळी घेणारे हे खड्डे आहेत. आपण पाहतोय आता या खड्ड्यांमध्ये जर पाहिलं तर साचलेलं तळ झाले. जिथं पाहिलं तिथं हे असंख्य खड्डे. म्हणजे खड्डे कसे चुकवावेत. आता हा गाडीवाला जर पाहिला, कारवाला, तर तो खड्डे कसे चुकवतोय तो पहा. म्हणजे खड्डे चुकवताना त्याला खरोखर कसरत करावी लागते. या गोष्टींकडं सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग विभाग, महामार्गाचे अभियंते काळजीपूर्वक लक्ष देतील आणि हा विषय गांभीर्याने हाताळतील. चुकवताना पूर्ण बाजूने येते ते बाजूने येताना पादचारी जे असतील रस्त्याने जाणारे त्यांनाही अपघात होण्याच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. इथे एक दुकानदार आहेत, ताई आहेत, त्या ताईंकडून समजून घेऊ. ताई, इथं जो रस्त्याला खड्डे पडलेत, ह्या खड्ड्यांमुळे काय सांगाल तुम्ही? अहो, आतापर्यंत आहे ना 2-3 अपघात झाले तिथे. त्या दिवशी एक मुलगा शाळेतून येताना आहे ना सायकलीवरून पडला, सायकल फार मोडून पडली, मुलाला भरपूर लागली. म्हणजे गाडीवाल्यांचा वेग जो आहे तो कमी नाही आणि खड्डे चुकवताना कुठेतरी बाजूला जातात आणि अपघात घडतात असं तुम्हाला आणि आम्हाला आहे ना इथं दिसतं ना लगेच. आणि अपघात झाल्याच्या नंतर तुम्हाला पळायलाच लागतं. पळायला लागतं. मग कुणी पडलं हे केलं दवाखान्यात न्यायला. हां 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 2-3 अपघात झालेत असे. आणि इथं काय करतात, दरवेळेस आले का नुसतं माती टाकतात. म्हणजे इथं सिमेंट वगैरे टाकणं किंवा डांबर टाकणं हा प्रकार नाही. म्हणजे सार्वजनिक ना साफसफाई केली आणि डायरेक्ट नुसतं मुरम टाकला, बाकी काही नाही. हां धुळीमुळे एवढा त्रास होतो ना उन्हाळ्यात, तर धुळीची इतकी दुकानात अख्खी जाम धूळ असते. म्हणजे उन्हाळ्यात ह्या जी माती टाकतात त्याची धूळ उडते आणि त्याचा त्रास तुम्हालाही होतो. सगळ्यांना सर्दी खोकला जास्त धुळीमुळे. हां हां सगळं हे होतं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या गलथान कारभाराचा एक आदर्श नमुना आपल्याला पाहायला मिळाला. या ताईंच्या म्हणण्यातून जे आलं का या खड्डे बुजवताना हे डांबर टाकत नाही किंवा सिमेंटचा वापर करत नाही. हे खड्डे बुजवताना एक काळी माती टाकतात आणि काळी माती टाकणं किंवा पोट्याची माती टाकणं हे खड्डे ज्यावेळेस उन्हाळा चालू होतो त्यावेळेला त्या खड्ड्यातून ती माती परत उधळून इथं जे काही नागरिक आहेत परिसरातले महामार्ग शेजारचे, त्या महामार्ग शेजारच्या सगळ्या नागरिकांना श्वसनाचा त्रास होतो आणि त्यांना तो त्रास सहन करावा लागतो. या ताईंच्या बोलण्यातून हे आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी, अभियंत्यांनी याकडेही काळजी देऊन या गोष्टी घडणार नाहीत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.